आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो एकापाठी एक WD उत्तर भारताच्या दिशेने सरकू लागले आहेत। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामानात नेमकी काय बदल होणार आहेत ते आपण बघणार आहोत। आपण आज 6 तारखेला बघतोत गुजरात आणि कोकण किनारपट्टीला, त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला आज ह्युमिडिटी आणि उष्णता यांचा प्रभाव निर्माण होणार आहे। त्यामुळे प्रचंड दमटपणा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। 7 तारखेपासून उत्तर भारतात म्हणजे अतिउत्तरेला WDचा प्रभाव सुरू होतो। कोकण किनारपट्टीला उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे। मान्सून पूर्व पावसाच्या घटना आपल्याला बघायला मिळतील। 8 तारखेला देखील संपूर्ण पूर्व भारतातील राज्य, ओरिसा आणि उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह लडाख या राज्यांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना दिसते। हे पावसाचं प्रमाण पश्चिम बंगाल, उत्तराखंड, ओरिसा, पूर्वेकडील सर्व राज्य आणि उत्तरेकडील जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये देखील वातावरण कायम राहणार आहे आणि हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस म्हणून नोंदला जाईल। काल 4 तारखेला म्हणजे गेल्या 24 तासामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही। येत्या पुढील 24 तासात मात्र उत्तर भारतातून पावसाची नोंद सुरू होईल। उष्णतामान वाढू लागलं असून महाराष्ट्रासहित अनेक राज्यात तापमानाचा पारा आता 40च्या दिशेने सरकू लागला आहे। आपण गेल्या 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये हवामानात बदल होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज कशा पद्धतीने बदलला हे एक्सटेंडेड रेंज मॉडेलच्या 28 दिवसाच्या अंदाजामध्ये स्पष्ट झाले। 5 मार्चपासून 12 मार्चच्या दरम्यान पूर्व भारत आणि उत्तर भारतात WDचा प्रभाव सुरू झाला आहे। 12 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। संपूर्ण हिमालयीन पर्वतरांगा आणि उत्तर पूर्व भारतामध्ये WDचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल। हे WD मैदानी भागाकडे उतरण्यास सुरुवात होईल 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा उत्तर भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना दिसणार आहे। परंतु आता वातावरण बदलू लागलं आहे, त्यामुळे बर्फवृष्टीबरोबरच मेघगर्जनेसह पावसाची नोंद होईल आणि ही संपूर्ण हिमालयीन पर्वतरांगा आणि पूर्व भारतातही असेल। पंजाब, दिल्ली NCR आणि हरियाणा या राज्यांमध्येही गारपिटीची नोंद होण्याची शक्यता आहे। पुढे 26 तारखेपासून 2 एप्रिलच्या दरम्यान देखील राजस्थान सहित पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, संपूर्ण हिमालयीन पर्वतरांगा, नेपाळचा भाग आणि पूर्व भारतात पाऊस होईल। या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला या संपूर्ण एप्रिल महिन्याच्या 2 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये पाऊस दाखवलेला नाही आहे, परंतु याचा अर्थ महाराष्ट्रात पाऊस होणार नाही असं नाही। आपण GFS मॉडेलचा अंदाज बघूयात। उत्तर भारतात WD आज सक्रिय होत आहेत, यांचा प्रभाव प्रत्येक दिवशी वाढत जाईल। आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान हवामानाच्या हालचाली सुरू होत आहेत। WD सातत्याने वाढत जातील। पूर्व भारतात देखील पावसाचा प्रभाव वाढणार आहे आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला या भागात होताना दिसणार आहे। त्यामुळे या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज 15 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना दाखवण्यात आल्या आहेत। उन्हाळा आहे, त्यामुळे आपण उन्हाळ्याचा देखील पुढील 10 दिवसाचा अंदाज बघत असतो। सध्या जवळपास 38° पर्यंत तापमान पोहोचलं आहे। हे तापमान लवकरच 40 पार होणार आहे। जवळपास आपण बघतो 9 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी तापमान वाढेल, परंतु त्याचा 40चा टप्पा हा 11 तारखेला राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे।
त्यानंतर तो सातत्याने पुढे 40च्या टप्प्यात राहील. जवळपास आपण 13 तारखेपर्यंत बघतो. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आपल्याला 40°C पारा 11 तारखेनंतर दिसतोय. गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये सुद्धा असणार आहे. पुढे पुढे तो छत्तीसगड ओरिसापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे भारतामध्ये उष्णतामान वाढू लागला आहे. आपला अंदाज आता 20 तारखेपर्यंत पोहोचला आहे, 20 मार्चपर्यंत. आणि कालपर्यंत आपल्याला अंदुकसा दाखवणारा अंदाज आज स्पष्टपणे दाखवला आहे. यामध्ये आपण बघतो की 20 मार्चला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. शिवाय आपण बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलताना बघतो. अंदमान निकोबार बेटापासून तर केरळ, तामिळनाडू, श्रीलंका, निकोबार बेट या ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढेल. त्याचबरोबर छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, कर्नाटकचा बहुतांश भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. पूर्व भारतात आणि उत्तर भारतात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होते आहे. हा जरी WDचा प्रभाव असला तरी 1 मार्चपासून पुढे होणारा पाऊस याची मान्सून पूर्व पाऊस म्हणून नोंद होते. हाच अंदाज आपण जेव्हा GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रातील पावसाची नोंद स्पष्टपणे दिसू लागली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागात याचा मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो 20 तारखेनंतर. आणि महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. ECMWFच्या AIFS मॉडेलने देखील हवामानात मोठे बदल होत असल्याचं संकेत दिलाय. महाराष्ट्रात खास करून पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागात पाऊस दाखवला असला तरी भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये वातावरण बदलणार आहे आणि या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल. पुढच्या आठवड्यापासून पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव सुरू होतोय. त्यानंतर आपण बघतो की साधारण 19 तारखेपासून पुढे 26 मार्चच्या दरम्यान WD मैदानी भागाकडे सरकतील आणि त्यामुळे राजस्थान सहित दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्वेकडील अनेक राज्य, जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. हे वातावरण मैदानी भागाकडे पुढे जवळपास 2 एप्रिलपर्यंत राहणार आहे. याचा महाराष्ट्रात किती परिणाम होतो हे मात्र बघावं लागेल, परंतु वातावरण बदलत आहे. एप्रिलमध्ये अवकाळी पावसाची नोंद होईल असं CFS मॉडेल दाखवतं आणि याचा आता मेचा अंदाजही स्पष्ट होऊ लागला असून बंगालचा उपसागर, अरबी समुद्राच्या दक्षिणेला वादळी वातावरणाचे संकेत असून महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा अंदाज आजपासून स्पष्ट होऊ लागला आहे. SIPSने देखील मे आणि एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. ECMWF मॉडेलने पावसास अनुकूल वातावरण 16 तारखेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावतीच्या भागात सुरू होऊ शकतं. कारण जी ढगाळ परिस्थिती आहे ती हलका पाऊस देऊ शकते. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये 17 तारखेपासूनच पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये बीडचा काही भाग, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि अगदी नागपूर, गोंदियापर्यंत हे पावसाळी क्षेत्र आहे, परंतु यामध्ये सातत्याने बदल होईल. आपण 17 तारखेलाच सोलापूर, बार्शी, धाराशिव, पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात, कोल्हापूरच्या काही भागामध्ये, सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या नोंदी होऊ शकतात. 18 तारखेला ढगाळ परिस्थिती आहे. नाशिकसह अहिल्यानगर, पुणे, सातारा भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात. 20 तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या घटना सुरू होतील. पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे
मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची सुरुवात आपल्याला होताना दिसते. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.